सेवक युवा सेना सरचिटणीस सन्माननीय श्री अमेय अरुण घोले साहेबांचे, त्याचबरोबर गेट्सबी असेल, आमचे सुधांशू स्पोर्ट्स, त्याचबरोबर प्रोलिंग स्पोर्ट्स, कोलिको एंटरप्राइजेस, ग्लोरियस स्पोर्ट्स, बरेच सहप्रायोजक या स्पर्धेला या पर्वातही लाभलेले आहेत. त्या सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. विशेष आभार असतील ते मात्र सहकार नगर मधील सर्व रहिवाशांचे, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच आज मात्र ही स्पर्धा गेली कित्येक वर्ष अशीच निरंतर सुरू आहे. आणि आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन अर्थात रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणे, त्याचबरोबर गणेशजी देसाई असतील, सर्वांचेच आभार असतील तसं बघायला गेलं तर. आणि मॅच कडे जाऊया. सलामीची जोडी मैदानावर मयूर आणि मित्तल. बॉलिंग मार्क वरती सुभाष हातामध्ये पहिली ओव्हर सोपवली गेली आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. पुन्हा एकदा या नवीन दिवसाची सुरुवात मात्र गणपती बाप्पाच्या वंदनाने करूया. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2024 सीझन 14 दिवस 4था सामना क्रमांक 2 वी यंग व्हर्सेस क्रिकेट स्टार. पहिला चेंडू निर्धाव आलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, शॉर्ट पॉइंट मध्ये फिल्डर आहे. तसं पाहिलं गेलं तर इनर सर्कल आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, मॅन्डेटरी. दोनच फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आउटर सर्कल मध्ये असतील. ऍक्शन या वेळेला कव्हर पॉइंटच्या दिशेने जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मयूरच्या बॅटमध्ये एक खडखडीत व्हाईट चषक चौकार. या मॅच मधला पहिला चौकार आलाय. याबद्दल मात्र सारंगने मात्र जबरदस्त बॅटिंग केली. प्लेअर ऑफ द मॅच राहिला. बरेच खेळाडू चर्चेत राहिले मागील 4 दिवसांपासून. आज दिवसभर मात्र कोणाचं नाव या ठिकाणी चर्चेत राहील, कोण आपल्या नावाचा डंका पिटेल. महिलांमध्ये कालचा दिवस आपण जर पाहिला तर एक जबरदस्त चांगली फाईट पाहायला मिळाली. युवा आणि अधिरा जय भारत या दोन संघांमध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलेला सामना पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर सुद्धा आपण तसं बघायला गेलं तर महिला संघाच्या नावावर आहे. 4 ओव्हरमध्ये 73 धावा बनवल्या गेल्या होत्या कालच्या दिवसात अधिरा जय भारत संघाकडून. आणि त्यात पहिली अर्धशतकी खेळी आपण पाहिली होती रिया साळुंखेच्या बॅटमधून. तर आज नवीन दिवसाची सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. सुभाष तयार नेक्स्ट बॉल साठी. मागील बॉलवर चौकार आणि याही बॉलवर जबरदस्त फटका आहे. आडव्या बॅटने रॉकेट शॉट पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. असं वाटतं येताना घरातूनच सेट होऊन आलाय. अगदी आज सुरुवातीच्या बॉल पासूनच आक्रमकता स्वीकारलेली पाहायला मिळते मयूरने. जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर मित्तल. थोडासा विचार विनिमय झालाय, कारण पहिल्या ओव्हरमध्येच मात्र 2 चौकार आल्यानंतर कुठेतरी एक चांगली सुरुवात होती अपोजिट संघाची. त्यामुळे गोलंदाजावरही तितकंच दडपण असेल. आता मात्र पुढील चेंडूवरती 3 चेंडू 8 धावा. सुभाषचा चौथा चेंडू. स्ट्राईकवर मयूर. याही वेळेला मात्र बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेने, परंतु बॉलला अडवलं गेलंय. पॉइंटच्या खेळाडूच्या हाताला लागला, त्यामुळे थोडासा डिफ्लेक्टही झाला चेंडू आणि त्यातली गती थोडीशी कमी झाली. आणि पाठीमागून मात्र कव्हर पॉइंटचा किंवा एक्स्ट्रा कव्हरचा जो प्लेअर आहे तो बॉलला येऊन बॅकअप करतोय. सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून अडवतोय. त्यामुळे एकाच धावेवर समाधानी राहावं लागतंय ते मयूरला. सिंगल धावेने मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. मित्तल असेल नेक्स्ट बॉल साठी स्ट्राईकवर. धावसंख्या झाली आहे ती 4 चेंडूत 9 धावा. हे सर्व नावाजलेले खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूच्या नावावर कोणता ना कोणता विक्रम आहे. परंतु ही स्पर्धा खेळत असताना थोडंसं वेगळेपण तुम्हाला जपावं लागेल. गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. आज हा बॉक्स थोडासा वेगळा आहे. त्या बॉक्स मध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल, चांगले फटके सजवायचे असतील तर थोड्या वेगळेपणाने तुम्हाला आज ही स्पर्धा खेळावी लागेल. हे नवीन पर्व आहे आणि हे शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. आणि अशा पद्धतीने मात्र 2 चौकार आलेले असताना सुद्धा मात्र पहिल्या षटकाखेरीस अवघ्या 9 धावा, म्हणजे उर्वरित 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे त्या 2 चौकारांव्यतिरिक्त. दोन्ही चौकार मात्र मयूरच्या बॅटमधून आलेत आणि पहिल्या षटकाखेरीस बिनगडीबाद 9 धावा आपण बघतोय त्या क्रिकेट स्टार संघाच्या खात्यामध्ये. या 9च्या 9 धावा आपण जर पाहिलात तर मयूरच्या बॅटमधून आल्या होत्या.
सुरुवात चांगली आहे दोन्ही बाजूने. तसं बघायला गेलं तर 2 चौकार आले, त्यामुळे बॅटिंगची चांगली सुरुवात आहे आणि पहिल्या त्यामुळे गोलंदाजांचीही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दोन्ही संघ मात्र तोडीस तोड उत्तर देतील, जशास तसं मात्र खेळावं लागेल. नवीन गोलंदाज निरंजन. माझगाव परिसरातले हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, अर्थात मुंबई 400010 या विभागाला बिलॉंग करणारे हे सर्व खेळाडू गोलंदाजीसाठी मात्र आपण क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर वी यंग हा माझगावचा संघ आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर क्रिकेट स्टार घाटकोपर भटवाडीचा संघ आहे. म्हणजे अगदी मुंबईच्या दोन्ही टोकाकडून आलेले दोन्ही संघ आहेत. यावेळेला मात्र लॉंग ऑफ फिल्डर आहे अभि होते, त्यावेळेला मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. निर्धाव चेंडू येतोय, धाव घेण्याची संधी मिळत नाहीये. चौकार अपेक्षित करत होते, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेची ओव्हर संपली आहे. यानंतर तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारू शकता. टॅप केला, यावेळेला कव्हर क्षेत्राकडे एकेरी धावेचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पोहोचतायत. सुनील सारख्या गोलंदाजाची आज चर्चा राहील या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर विशाल जाधव विकेटची हॅट्रिक पूर्ण केली, मेडन ओव्हरही हाताळल्या गेल्या. बरंच काही घडलंय मागील 3 दिवसांपासून. आजचा दिवस मात्र थोडासा वेगळा असेल. काय घडणार या आजच्या दिवसामध्ये पाहूया. इतक्या सहजासहजी मात्र धावा देणार नाहीत निरंजन सुद्धा. 2 निर्धाव चेंडू, 1 सिंगल धाव, 3 चेंडूत फक्त 1च धाव दिली आहे निरंजनने. आणि यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याच्या प्रयत्नात मागे परतावं लागेल मित्तलला. व्हाईट बॉल आहे, परंतु हा बॉल काउंट होईल, एक्स्ट्रा रन मिळेल, परंतु फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय क्रिकेट स्टार टीमला. निरंजनने पहिली सफलता मिळवून दिली आपल्या संघाला. भलेही एक्स्ट्रा धाव जाऊ दे, परंतु बॉल काउंट होणार आणि विकेट मिळणार हे महत्वाचं आहे. त्यामुळे हा चेंडू मात्र कुठेतरी फलंदाजाच्या बॅटपासून थोडासा लांब ठेवला. स्टेप आउट होऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र मित्तल बाद. गौरव येतोय मैदानावर. एका बाजूला आपण जर पाहिलं तर भटवाडी घाटकोपर, तर दुसऱ्या बाजूला मात्र दक्षिण मुंबईतील माझगावचा संघ आहे. प्रेक्षक मात्र हळूहळू या सहकारनगर वडाळाकडे वळतील. वाईट चषकाच्या या मैदानाच्या दिशेने मात्र प्रेक्षकांच्या नजरा असतील. आजचा दिवसही तितकाच खास राहणार आहे, कारण आपल्या गटासोबत मात्र 40 वर्षावरील दिग्गज खेळाडूंचा खेळ सुद्धा या स्पर्धेदरम्यान तुम्हाला आज दिवसभरात पाहायला मिळेल. दरम्यान 5 चेंडू पूर्ण झाले, धावफलकावर मात्र 12 धावा. लास्ट टू गो. ओव्हर नंबर 2 निरंजन. समोर मात्र आपण जर पाहिलं तर त्याच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर नव्याने आलेला बॅटर गौरव नॉन स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. शेवटचा बॉल. स्वीप करायचा प्रयत्न होता, शेवटच्या चेंडूवरती मात्र बीट केले मयूरला आणि डॉट बॉलने होते दुसऱ्या षटकाची सांगता. 2 ओव्हरनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर एक प्रकारे स्थिरवलेली बघायला मिळते. 6 धावांच्या सरासरीनं 1 गडी बाद 12 धावा क्रिकेट स्टार संघाच्या खात्यामध्ये. पहिले 2 सामने झाल्यानंतर विजेता विरुद्ध विजेता असा सामना असेल. पहिला सामना अगदीच एकतर्फी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये सुद्धा चांगली फाईट पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. एका बाजूला मध्य मुंबई तर दुसऱ्या बाजूला दक्षिण मुंबई असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला भटवाडी घाटकोपर आहे, दुसऱ्या बाजूला माझगाव. माझगाव म्हटलं की मग आपण सँडर्स रोड डोंगरी तिथून मग पुढे गेलात की माझगाव, असे आजूबाजूच्या परिसरातील सर्व खेळाडू एकत्र येऊन आज मात्र हा संघ तयार झालाय. डोंगरी परिसरात किंवा मग माझगाव परिसरात सुद्धा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातच, परंतु तितक्याच मोठ्या प्रमाणात अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचाही त्या ठिकाणी दबदबा राहिलाय. आणि त्या विभागातून आलेला हा संघ आहे वी यंग.
यावेळी लेफ्ट शॉट बॉक्स आउट होईल. माघारी परतावं लागेल गौरवला. बॉलिंग मार्क वरती आले होते सागर आणि पहिल्याच बॉलवर त्यांना सफलता मिळते. गौरव सारखा फलंदाज माघारी परतवला जातोय. कित्येक वर्षापासून मात्र या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहात. मंगेश नारकर मित्रमंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता आपलं 100% देण्याचा प्रयत्न दरवर्षी करत असतो. मॅक्विनोचा समोर स्टॉल आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्याच बाजूला आमची खाऊगली सुद्धा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला वडापाव चहा नाश्ता त्या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रेक्षकांना खेळाडूंना अल्पोपहार करायचा असेल तर आपण त्या खाऊगलीमध्ये जाऊ शकता. आमच्या स्टॉलवर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही नाश्ता चहा पाणी करू शकता. त्याचबरोबर आपल्याला टी शर्ट शॉर्ट्स ट्रॅक पॅन्ट्स खरेदी करायचे असतील तर समोर मॅक्विनोचा जो स्टॉल आहे त्यावरही आपण जाऊन भेट देऊ शकता. दरम्यान सागर हो सुंदर वेग भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं हे जाळं मात्र आता अखंड महाराष्ट्रभर पसरू लागलेलं आहे. आतापर्यंत हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट फक्त मुंबईत खेळलं जायचं, परंतु आता मुंबईच्या बाहेर आपण जर ग्रामीण भागात गेलात कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ या परिसरातूनही बऱ्याच खेळाडूंचा खेळ आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळालाय. काही खेळाडू रत्नागिरीवरून आले, काही खेळाडू कोकणातून आले, काही खेळाडू आपण जर पाहिलं तर खेड पनवेल रायगड अशा विभागातले सुद्धा पाहायला मिळाले. दक्षिण मुंबईतले काही खेळाडू दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई अशा बऱ्याच वेगवेगळ्या विभागातून मात्र आलेले खेळाडू या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळाले. अखंड महाराष्ट्रातून जवळपास संघ आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. या वेळेला मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. खर तर या क्रिकेटने आपल्या सर्व भारतीयांना वेळ लावले. म्हणूनच सातत्यपूर्ण आपण म्हणत असतो की भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ कोणता जर असेल ना तर तो म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेटचेही बरेच प्रकार आपल्याला या संपूर्ण भारत देशामध्ये पाहायला मिळतात. सुरुवात केली तर आपण प्लॅस्टिक बॉल क्रिकेट पासून लहान असताना प्लॅस्टिक बॉल क्रिकेट क्रिकेट आपण खेळायचो. त्यानंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्या 14 धावांवर आहे. प्लॅस्टिक बॉल नंतर मात्र आपण रबर बॉल क्रिकेट नंतर टेनिस बॉलकडे आपण वळलो. टेनिस बॉल नंतर आपण जर पाहिलं तर त्यातल्या त्यात इंटरनल खूप सारे प्रकार आहेत. मग अंडरआर्म बॉक्स क्रिकेट लकवा क्रिकेट हाफ पिच क्रिकेट त्यानंतर ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट असे बरेच प्रकार क्रिकेटचे तुम्हाला पाहायला मिळतील. विविध भागांमध्ये गेल्यानंतर सागरचा पुढील चेंडू एकही धाव खर्च केलेली नाही आतापर्यंत आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. आणखीन एखादी मेडन ओव्हर आणखीन एखादा निर्धाव षटक पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये सागरच्या माध्यमातून? कारण 4 चेंडू हाताळलेत, 1 विकेट पटकावली, एकही धाव दिलेली नाहीये. या वेळेला मात्र बॅटची कडा घेतली आहे आणि नशिबाची भाग बघा या ठिकाणी हा बॉल डिक्लेअर मध्ये चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये चाललाय. त्यामुळे ही धाव मात्र येणार आहे 5व्या चेंडूवर. त्यामुळे हे षटक मेडन षटक राहणार नाही, निर्धाव षटक राहणार नाही. शेवटचा बॉल शिल्लक. धावसंख्या झाली 15. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या अगोदर डिक्लेअर स्वरूपातली धाव आली, या वेळेला अतिरिक्त स्वरूपातली धाव आली. शेवटचा एक चेंडू पुन्हा हाताळावा लागणार आहे सागरला. या वेळेला मात्र चांगला बॉल जबरदस्त भन्नाट आणि वेगासोबत मात्र हाताळलेली गोलंदाजी मात्र समाप्त होईल. 3 ओव्हरचा खेळ या वेळेला समाप्त आणि 3 ओव्हर नंतर अवघ्या 4 धावांचं हे षटक मात्र पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीने मात्र एकूण 3 ओव्हर नंतर धावसंख्या जाऊन थांबली आहे ती 16 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात पॉवर प्ले मध्ये 9 धावा, यामध्ये 2 चौकार, त्या व्यतिरिक्त उर्वरित 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव. दुसरं षटक मात्र निरंजनने खूप चांगल्या रीतीने हाताळलं. अवघ्या 3 धावा खर्च करून मात्र विकेट सुद्धा त्याने पटकावल्या. तदनंतर आपण जर पाहिलं तर सागर आला बॉलिंग मार्कवर, पहिलाच बॉल विकेट पटकावली. 3 बॉल नंतर निर्धाव हाताळले, त्यातल्या त्यात मध्ये मात्र व्हाईट बॉल हाताळल्यानंतर एक एक्स्ट्रा धाव डिक्लेअर स्वरूपातली ही आली होती. अशा एकूण 4 धावांचं हे तिसरं षटक. या 3 बॉलचं विश्लेषण आपण जर पाहिलं 3 ओव्हरचं तर 16 धावा झालेत. आतापर्यंत विकेट्स जर आपण पाहिलेत तर 2 गमावलेत ते क्रिकेट स्टार संघाने. प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता.
ज्या प्रेक्षकांना शक्य आहे ते प्रेक्षक मैदानावर येत आहेत, ज्यांना शक्य नाहीये, ज्यांना ऑफिसमधून आपल्या कामातून वेळ नाहीये, ते मात्र ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा पाहू शकतात आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. काल स्वतः प्रोलिंग स्पोर्टचे सर्वेसर्वा विपुलजी पांडुलकर या ठिकाणी उपस्थित राहिले होते. दरम्यान पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून आला. बॅटिंग पॉवर प्ले असेल. 3 फिल्डर आता मात्र आउटर सर्कलवर असतील. नावाजलेले पंच, त्याचबरोबर नावाजलेले संघ, पंचांचं एक तितकंच कौतुक करावं लागेल, कारण गेले 3 दिवस आणि आजचा संपूर्ण दिवस, उद्याचा दिवस अगदी तटस्थ आणि निष्पक्ष अशी पंचांची भूमिका पाडली आहे मागील 3 दिवसांमध्ये. लोअर फुल टॉस बॉल, यावेळेला मिसफिल्ड आणि मिसफिल्डचा परिणाम 4 धावा. मयूरच्या बॅटमधून हा तिसरा चौकार आला आतापर्यंतचा. पहिल्याच बॉलवर मात्र उत्तर दिले गोलंदाजाला. निरंजन येतोय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. वैयक्तिक पहिलं षटक फक्त 3 धावांचं हात आलं, परंतु या दुसऱ्या वैयक्तिक षटकामध्ये पहिल्याच बॉलवर मात्र चौकार खर्च करावा लागतोय या मिसफिल्डमुळे. पुढील चेंडूसाठी निरंजन तयार. लेफ्ट आर्म राउंड विकेट. 5 टू गो. स्ट्राइक ऑन मयूर. सोडून दिलाय चेंडू. पंचांनी मात्र आपल्या दोन्ही जमिनीला समांतर केले. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. आतापर्यंत 5 व्हाईट बॉल या स्पर्धेच्या या मॅच मध्ये. पहिल्या डावातून प्रॉपर संपर्क नाहीये. टॅप केलं होतं चेंडूला. सागर मोरे हा आवाज मात्र कित्येक वर्ष या स्पर्धेशी जुळला गेलाय. आज पुन्हा एकदा त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या 4थ्या दिवसामध्ये. अजित निकम सर स्पर्धेचे ऑफिशियल पंच. हे नाव सुद्धा कित्येक वर्ष या स्पर्धेशी जुळलं गेलंय. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आलाय. अगदी बॅटच्या खालच्या हिश्श्याला जरी लागला असला तरी प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नव्हता झालेला. त्यामुळे एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. आणि सलग 3 वर्ष मला सुद्धा या ठिकाणी समालोचन करण्याची संधी आयोजकांनी दिली, त्याबद्दल आयोजकांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. मागील 3 पर्वांपासून महिलांचे सामने आपण या स्पर्धेदरम्यान पाहतोय. यावर्षी मात्र ओव्हर 40चा गट सुद्धा या स्पर्धेमध्ये सामील झालाय. दरम्यान बॉटम हँडचा वापर, मनगटी फटका खेळलाय मयूरने. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतंय. 23+1 24/2. 24 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडू पूर्ण झालेत या षटकातले. 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. थोडासा संत गतीनं मात्र चालू असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 मिनिटांचा निर्धारित वेळ प्रत्येक डावासाठी आहे, लक्षात घ्या. वेळेचंही भान राखायचंय, कारण आज दिवसभरात बरेच सामने आपल्याला खेळवायचे. स्टेप आउट डाऊन केला. फटका फसलाय आणि फलंदाज तेजस तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. 3rd विकेट डाऊन. 3रा धक्का लागतोय क्रिकेट टीमला. चोवीस 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू शिल्लक. निरंजनच्या ओव्हर मधला 2 ओव्हरचा स्पेल जो तो हाताळतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे, परंतु 1.5 चेंडूंमध्ये त्याने 11 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स आतापर्यंत पटकावलेत. शेवटचा चेंडू निरंजनच्या ओव्हर मधला, त्याच्या स्पेल मधला आणि या 4थ्या षटकातला. न्यू बॅटर रोशन. स्टेप आउट होऊन केला फटका, परंतु फिल्डर आहेत अगदी व्यासपीठासमोर हा बॉल अडवलाय आणि एकाच धावेवर मात्र समाधानी राहावं लागेल. पहिल्या 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 25 धावा.
3 गड्यांच्या मोबदल्यात क्रिकेट स्टार संघाच्या खात्यामध्ये. मयूर मात्र चांगली बॅटिंग करतोय. 11 चेंडूत 16 धावांवर आहे. निरंजनने 2 ओव्हरमध्ये 12 धावा खर्च करून मात्र 2 विकेट पटकावले. चांगली ओव्हर म्हणावी लागेल. इकॉनॉमी जसं पाहायला गेलं तर 6 रन्स पर ओव्हर, त्यामध्ये मात्र 2 विकेट्स त्यांच्या नावावर. हळूहळू मात्र मुंबईकरांची पावलं जी आहेत सहकारनगर वडाळाच्या दिशेनं वळू लागतील. कारण आज आपण जर पाहिलं तर युवा खेळाडूंसोबत मात्र लेजेंडरी प्लेयर्स, दिग्गज खेळाडूंचा खेळ सुद्धा या मैदानावर रंगणार आहे. आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे की आतापर्यंत जे खेळाडू आपल्याला एक चांगली कामगिरी करताना मोठमोठ्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धांमधून पाहायला मिळत होते, आज 40 वर्षावरील झालेले असताना त्यांचा खेळ कसा राहतोय. आजपर्यंत खूप चांगली बॅटिंग केली, काही जणांनी चांगली बॉलिंग केली, परंतु आता 40 वर्षावरील झालेले असताना त्यांचा खेळ कसा आहे हे पाहण्यासाठी सुद्धा काही प्रेक्षक येतील. आजही तोच जोश आणि तोच उत्साह आहे का? बरंच नाव कमवलं. यावेळेला मात्र गॅप मध्ये फटका, जबरदस्त शॉट पाहायला मिळतोय रोशनच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा वाय चषक चौकार. बऱ्याच दिग्गज खेळाडूंवरती सुद्धा प्रेक्षकांच्या नजरा असतील. दरम्यान मात्र आपण चर्चा करत असताना हा चौकार आलेला पाहतोय तो रोशनच्या बॅटमधून. आज आपण हे उभरते सितारे तर पाहतोय, परंतु ज्यांनी आपला काळ गाजवलाय, ज्यांनी आपल्या वयामध्ये असताना मात्र मोठमोठ्या स्पर्धा, मोठमोठे विक्रम आपल्या नावावरती केले, असे लेजंड प्लेयर. पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये जातोय का पाहूया. आणि येस, मिसफिल्ड. आणखीन एक चौकार येतो रोशनच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॉटम हँडचा वापर, मनगटी फटका. संधी होती बॉलला अडवण्याची, परंतु बॉल मात्र 2 पायांमधून निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. आणखी 4 धावांची धावफलकावर. धावफलकात मात्र मोठा बदल. 8 धावा मात्र या 2 चेंडूंमध्ये आल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 33 या धावसंख्येवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4.2 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 चेंडूत 8 धावा, 33. हाणामारीचं षटक आहे, डेथ ओव्हरचा खेळ आहे, शेवटची ओव्हर आहे आणि हेच अपेक्षित असतं फलंदाजांकडून शेवटच्या ओव्हरमध्ये. 33 रन्स, 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिकडी पूर्त करतो का या वेळेला पाहावं लागेल. चौकाराचा या वेळेला जबरदस्त फटका. पुन्हा एकदा ऑन दी ग्राउंड या वेळेला. बॅक टू बॅक 3 चौकार. आणि हो, याचकडे लक्ष होतं प्रत्येक प्रेक्षकांना. चौकारांची तिकडी पूर्ण केली आहे रोशनने. एका मागोमाग एक 3 चौकार त्याच्या बॅटमधून या शेवटच्या ओव्हरमध्ये. सुरुवातीच्या 3 चेंडूंवर 12 धावा, अर्थात 3 चेंडूंमध्ये 1 डझन धावांची भर पडली आहे धावफलकावर. आणि स्कोर झालाय 37 धावा. आता मात्र विचार विनिमय होईल, डिस्कशन होईल, चर्चा होईल. काय बॅटिंग केली आहे फलंदाजाने. नाव रोशन आहे आणि आपलं नाव असतो रोतोय मैदानामध्ये. चौथा चेंडू, सूरज विरुद्ध रोशन. आणखीन एक फटका, परंतु या वेळेला फटका चुकीचा आहे, हवेत राहिलाय. बॉक्स आउट होईल. माघारी परतावं लागेल रोशनला. परंतु मागील 3 चेंडूंवर 3 चौकार त्याने टाकले. अतिशय महत्वपूर्ण कामगिरी केली आहे या मॅच मध्ये त्याने. संघाला धावांची गरज असताना मात्र धावा मिळवून दिलेत. नाव रोशन आहे आणि नक्कीच आपलं नाव रोशन करून गेलं आज मैदानावर. 4 चेंडूत 12 धावा. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. शेवटच्या षटकातून धावसंख्या 37, 4 गड्यांच्या मोबदल्यात क्रिकेट स्टार. भटवाडी घाटकोपरचा संघ क्रिकेट स्टार, तर दुसऱ्या बाजूला वियंग पॅकर्स माजगाव. शेवटचे 2 चेंडू या डावातले. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार. फलंदाज आल्या
या वेळेला मात्र पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेग फिल्डरला बीट करत असताना डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे चौकार येतोय मनोहरच्या बॅटमधून. पहिलाच बॉल फेस केला, पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला. शेवटचा आता मात्र या डावातला चेंडू शिल्लक आहे. मनोहर स्ट्राईकवर, सूरज तयार शेवटच्या चेंडूसाठी. 4 चौकार आतापर्यंत या ओव्हर मधून आणि चौथ्या बॉलवर विकेट. या वेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव येते का? हो, मात्र ही एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा मात्र कोणताही प्रयत्न नाहीये आणि पहिल्या 5 षटकांचा खेळ मात्र एकेरी धावेसोबत समाप्त होईल. आणि पहिल्या 5 षटकानंतर मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 गडी बाद. व्हीएम पॅकर्स माझगाव या संघाला 43 धावांची आवश्यकता आहे. 43 रन्स टू विन. 43 धावा बनवायचे आहेत. आणि मी विनंती करतो, आपला एक फोटो सेशन करायचंय, एक फोटोग्राफ घ्यायचंय. मी विनंती करेन क्रिकेट स्टार टीमला आपण लाईन करून घ्या, आपला एक फोटोग्राफ घेतला जाणार आहे. दिवसाला सुरुवात झाल्यानंतर फ्रेश संघांचा मॅच चालू होण्यापूर्वी एक फोटोग्राफ घेतला जातो आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन कडून, आमच्या फोटोग्राफर कडून. मात्र तसं बघायला गेलं तर एक ब्रीदवाक्य आहे, टुगेदर वी कॉन्क्वर. चांगली फाईट होईल. 43 धावा ही की तितक्या छोट्या धावसंख्येचा आकडा नाहीये. एक फायटिंग स्कोर आहे. 30 चेंडू आणि 43 धावा. एका बाजूला घाटकोपर परिसरातील, भटवाडी परिसरातील खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला सँडर्स रोड, डोंगरी, माझगाव, उमरखाडी या परिसरातील सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर बॅटिंग करताना आपल्याला सूरज पाहायला मिळतोय. अगोदर आपण जर पाहिलं तर मंगलमूर्तीसाठी क्रिकेट खेळलं सूरजने. आज मात्र आपण जर पाहिलं तर व्हीएम पॅकसाठी, माझगाव संघासाठी तो आज खेळताना आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. स्ट्राईकवर मात्र अक्षय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र अतिरिक्त धाव. साहिलच्या माध्यमातून पहिली ओव्हर हाताळत असताना पहिला चेंडू मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय.
नेक्स्ट बॉल पुन्हा सोडून दिलाय, पुन्हा वाईट बॉलचा इशारा येईल. चुकीची दुरुस्ती. बॅटर नेम अभि आहे तसं बघायला गेलं तर. आणि नॉन स्ट्राईकला सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज या आपल्या परिसरासाठी सुद्धा चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय, अर्थात मंगलमुखीसाठी असेल. आपल्या मैदानावर बरीच वर्ष त्याने सराव केलाय. आपल्याच सहकारनगर परिसरातला हा खेळाडू राहिलाय, परंतु आज माझगावसाठी तो खेळतोय, अर्थात वियंग पॅकरसाठी तो खेळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवर राऊंड विकेटचा मारा साहिलचा, आणि हा नो बॉलचा इशारा येतो पंचांकडून. साइड ऑफ ऍक्शन साठी मला वाटतं हा आक्षेप घेतलाय पंचांनी, नो बॉलचा इशारा कळवलाय. काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, साइड ऑफ ऍक्शन अलाउड आहे, परंतु त्यासाठी सुद्धा काही डिग्री अँगल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 90 डिग्री मध्येच तुम्ही गोलंदाजी करू शकता, त्यावर जर आपण गेलात तर मात्र कुठेतरी पंच तुम्हाला दंडित करतील. या वेळेला चांगला बॉल बघायला मिळाला, चांगला टप्पा चांगला आहे, लाईन लेंथ चांगली आहे. ऍक्शन मध्ये खूप थोडासा बदल मात्र त्या ठिकाणी केला. अगोदर ज्या वेळेला त्यांना नो बॉल घोषित केलं त्यावेळेला बराच हात त्यांचा वरती आला होता, परंतु या वेळेला चांगल्या ऍक्शनने मात्र हाताळलेला चेंडू सरळ पाठवला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. हा पहिला व्हॅलिड बॉल होता साहिलच्या ओव्हर मधला. 3 धावा धावफलकावरती. या वेळेला टॅप केलाय, पाठीमागे फिल्डर नाहीये, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. चौकार येतोय. चेक 2 चेंडू आणि 7 धावा. अजून 36 धावांची गरज आहे. लक्ष थोडस मोठंच म्हणावं लागेल. फायटिंग स्कोर एव्हरेज स्कोर पेक्षा थोडासा जास्त आहे. 35 ते 40 हा एव्हरेज स्कोर आहे या स्पर्धेचा, परंतु या मैदानावर एक एक धाव ही तितकीच महत्वाची आहे. 40च्या गेटला बॉल लागलाय, डिक्लेअर आहे. येस, एकच धाव मिळेल. तीन चेंडू 8 धावा. काहीतरी वेगळी रणनीती आजमावावी लागेल त्या ठिकाणी क्रिकेट स्टार संघाला. तसं बघायला गेलं तर हायेस्ट स्कोर नाहीये, एक फायटिंग स्कोर आहे. या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर आपण जर पाहिलं तर 2 संघांच्या नावावर, एक अधिरा जय भारत आणि दुसरा पुरुष गटातून खुल्या गटातून जॉर्ज इलेव्हन कल्याण. 73 धावा 5 ओव्हर मध्ये, 73 धावा 4 ओव्हर मध्ये, आणि या वेळेला 43 धावा बनवायचे आहेत. आणि असे चौकार जर येत राहिले तर मला वाटतं हा 43 धावा बनवणं जास्त कठीण असणार नाही माझगाव संघासाठी. 12 धावा ऑलरेडी स्कोर कार्ड वरती 2 चौकारानंतर. पहिला डॉट, त्यानंतर 2 वाईड, 1 नो बॉल, चौकार, सिंगल आणि पुन्हा चौकार. आज आमचे कार्यकर्ते, आमचे सर्व व्हॉलेंटियर्स खूप मेहनत घेत आहेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. अगदी बारीक बारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे. या स्पर्धेमध्ये कोणती कमी पडू दिलेली नाहीये. दरवर्षी मात्र काहीतरी वेगळं करायचं आणि त्या निष्कर्षाने, त्या निर्धाराने मात्र ही स्पर्धा आयोजित करत असतात मंगेश नाकर मित्रमंडळ. आणि हो, सुंदर फटका, वा. तिसरा चौकार आला या वेळेला अभिच्या बॅट मधून. अभि नाही तो कभी नाही. रेलिंग्स वरचे हात काढा जरा, रेलिंग्स वरचं वजन कमी करा. प्रेक्षकांना वारंवार आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, स्वतःच्या पायावर उभे राहा. रेलिंग जास्त मजबूत नाहीयेत. उद्याचा दिवस अजून एक बाकी आहे आणि आजचा दिवस अजून बाकी आहे. आजच्या दिवसात अजून संध्याकाळ बाकी आहे, रात्र बाकी आहे.
ओ पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय अभिच्या बॅट मधून. हा 5वा चौकार आला या मॅच मधला. बॅटिंग करतोय अभिची. बॅटिंग आवडली असेल तर जरा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या अभिच्या बॅटिंग साठी. 43 धावांचं टार्गेट आणि या 43 धावांचा पाठलाग करत असताना 5 चौकार अभिच्या बॅट मधून. बॅक टू बॅक हा दुसरा. 4 चौकार आतापर्यंत. एक सिंगल आली आहे, 2 व्हाईट बॉल, 1 नो बॉल आणि 20 धावा पहिल्या षटकातून बनवल्यात. म्हणजे अर्ध्या धावा ज्या आहेत त्या पहिल्याच षटकातून आल्यात. आता उर्वरित 4 षटकांमध्ये मात्र 23 धावांची आवश्यकता. 24. परंतु आता 23-24 गेलं, 24 गेलं, आता 25 येणार आहे. थोडेसे दिवस बाकी आहेत 2025 यायला. 23, 24, 25. गरज आहे 24 चेंडू 23 धावांची. जवळपास रन बॉल इक्वेशन आता मात्र शिल्लक आहे. आणि दुसऱ्या बाजूने सूरज येतोय स्ट्राईकवर. कित्येक वर्ष सोपान. पहिली ओव्हर समाप्त. सोपान येतोय नवीन ओव्हर साठी. अभि वैयक्तिक 6 चेंडूत 17 धावांवर बॅटिंग करतोय. 4 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत. फर्स्ट बॉल सूरज साठी. टेक्निक चांगली आहे या खेळाडूची. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक अभिला देतोय, कारण त्यालाही ठाऊक आहे अभि चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अभिच्या बॅट मधून बऱ्यापैकी धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, जेणेकरून मॅच लवकर जिंकता येऊ शकते जर असेच फटके त्याच्या बॅट मधून इथून पुढे सुद्धा येत राहिले. या वेळेला टॅप केलाय, खेळाडूच्या हातामध्ये जाईल. एक रन मात्र मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर सूरज असेल. दोन्ही चेंडूंवर 2 सिंगल आले. सोपान गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. षटक मात्र हातातोय. यावेळेला स्वीप केला. झेल टिपण्याची संधी होती. सूरज बघा त्या ठिकाणी मात्र चांगली फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळते या खेळाडूकडून. फटका खेळला, धाव घेण्यासाठी तयारी दाखवली, परंतु जसा बॉल माघारी आला तसा मात्र उलटा फिरला. मिनी सर्कस त्या ठिकाणी पाहायला मिळाली. डॉट बॉल दरम्यान यावेळेला मात्र शरीरावर जाऊन आदळलाय चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळेल. वियंग पॅकर्स माझगाव त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर क्रिकेट स्टार भटवाडी घाटकोपरचा संघ. तसं बघायला गेलं तर भटवाडी घाटकोपरला सुद्धा अंडर बॉक्स क्रिकेटचा एक मोठा वारसा आहे, एक मोठी परंपरा आहे. बरेच खेळाडू घडलेत भटवाडी घाटकोपर परिसरातून. खूप मोठ्या प्रमाणात भटवाडी घाटकोपर मध्ये क्रिकेट खेळलं जातं आणि त्यातल्या त्यात विशेष अंडर बॉक्स क्रिकेट. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची एक वेगळी असोसिएशन आहे. ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटसाठी मात्र बरंच योगदान आहे भटवाडी घाटकोपर परिसरातून. पहिल्या दिवसात आपण जो आवाज ऐकलात, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, जुन्नर भूषण, मुंबई भूषण समालोचक चंद्रकांत शेट्टे, ते सुद्धा भटवाडी घाटकोपरला बिलॉंग करतात आणि त्यांच्याही माध्यमातून भटवाडीचा मानाचा चषक, लिजेंड ट्रॉफी सारखी एक ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच परिसरातून आलेला हा संघ अर्थात क्रिकेट स्टार प्रोलिंग स्पोर्ट्स फॉर लाईव्ह स्ट्रीमिंग. कॉन्टॅक्ट विपुल पंडुलकर 9320907527 हा त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे. दरम्यान स्कोर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती सध्याच्या स्थितीला 22 धावा आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे.
सूरजला थोडीशी दुखापत झाली असावी. बॉल ज्या वेळेला लागला होता त्यांच्या शरीरावर. आणि अजूनही आपण जर या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर जाऊन या युट्यूबवर जाऊन या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. सध्याच्या घडीला मात्र विपुलजींची टीम ज्या पद्धतीनं काम करते, मला वाटतं येत्या काळामध्ये बऱ्याच मोठमोठ्या अंडरआर्म आणि ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळू शकतील. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपण या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. जाऊया मॅचच्या दिशेने. 22 विदाउट एनी लॉस. शेवटचे 2 चेंडू शिल्लक होते. नो बॉलचा इशारा आलाय. साइड आर्म ऍक्शन साठी 90 डिग्रीच्या वर आपण जाऊ शकणार नाही. नाव स्कोर इज 23. 20 धावा गरजेचे आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. अभिच्या बॅटमधून आता आपण जर पाहिलं तर 4 चौकार 2 सिंगल सूरजने एक धाव घेतली आहे. मागील काही चेंडूंपासून तो झगडतोय, संघर्ष. पाचवा बॉल. त्यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका खेळलाय सूरजने. एक सिंगलच धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याची संधी मिळेल सूरजला. परंतु अभिकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अभिकडून मात्र आपण चौकार अपेक्षित करू शकतो, कारण आतापर्यंत केली किंवा ज्या पद्धतीचे फटके त्याने खेळलेत, काबिल तारीफ बॅटिंग. या वेळेला मात्र गॅप मध्ये फटका निघतोय. व्यासपीठाला दिली जाणारी सलामी. ट्रॉफी लक्ष आहे. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक कणकणीत वाय चषक चौकार येतोय अभिच्या बॅटमधून. अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. 5वा चौकार. 1 man show. and second over is the end. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20 विदाउट एनी लॉस. 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता. एखादी तरी विकेट पटकवायची आहे. गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहेत. आवाज पण दिवस काढायचा आपल्याला. असा आवाज आला घसा बसायचा दिवसात. आवाज येतोय. बाद धावसंख्येचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 धावांची गरज आहे. 2024 दिवस चौथा सामना क्रमांक 2 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. VM पॅकर्स माझगाव आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर क्रिकेट स्टार भटवाडी घाटकोपर. यावेळेला चुकीचा फटका केलाय सूरजने. या अगोदरही असाच प्रयत्न केला होता, त्यावेळेला एक धाव मिळवली होती, परंतु यावेळेला मात्र हा फटका फसलाय आणि सूरज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. पहिली विकेट मात्र ज्या विकेटच्या शोधामध्ये होती टीम क्रिकेट स्टार, ती विकेट आज मात्र त्यांना मिळते. कुठेतरी मात्र आत्मविश्वास थोडासा वाढेल या विकेट नंतर. आतापर्यंत मात्र ज्या पद्धतीची सुरुवात अभिने केली होती त्यामुळे कुठेतरी आत्मविश्वास खचला होता क्रिकेट स्टार संघाचा, परंतु आता मात्र जर पाहिलं तर या विकेट नंतर आत्मविश्वासाचा आलेख जो आहे तो मात्र थोडासा उंचावेल. अतिशय महत्वपूर्ण विकेट होती ही क्रिकेट स्टार संघासाठी. ऋग्वेद येतोय बॅटिंग साठी, मात्र बॅटर नंबर 3 वन डाऊन बॅटरच्या स्वरूपात. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधलं की प्रत्येक ठिकाणचं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सुद्धा वेगवेगळं आहे. आपल्या दक्षिण मुंबईचं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. त्यानंतर आपण जर पालघर तालुक्यात पालघर जिल्ह्यात गेलो तर पालघर जिल्ह्यातलं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ या दिशेला आपण जर गेला तर तिकडचं अंडरआर्म क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. नियम वेगळे आहेत, अटी वेगळे आहेत.
यावेळेला पुश केलं चेंडूला. एकेरी धावेनं मात्र समाधानी राहतील. स्ट्राईक देतील ते अभिला. आवाज बरोबर आहे, आवाजाचा काही issue नाही, आवाज break होतोय. काय बोलतोय मध्ये? 29 धावा या ओव्हर मधून मात्र एक विकेट आली आहे. परंतु अभि कशी बॅटिंग करेल इथून पुढे. अभिवर मात्र मला वाटतं कोणतंही दडपण असणार नाही, कोणताही प्रेशर घेत नाहीये. अगदी फ्री माइंड स्वाभाविक खेळ करतोय आपल्या फलंदाजीत. 30 धावा टीमच्या पूर्ण होतील या एकेरी धावेसोबत. अगदी सहजतेनं मात्र कुठेतरी या सामन्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न आहे वियंग पॅकर्स माझगाव संघाचा. त्यावेळी लाखो टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने मात्र कट केलं चेंडूला. आणि ही एक चांगली रणनीती आहे. कुठेतरी स्ट्राईक रोटेट करायची, अभिला स्ट्राईक द्यायची, जेणेकरून लवकरात लवकर ही मॅच आपण जिंकू शकू. हाच प्रयत्न आहे ऋग्वेदचा सुद्धा. दोन्ही वेळेला मात्र सिंगल धावा घेऊन त्याने स्ट्राईक रोटेट केली. अभिकडे मात्र स्ट्राईक जावी जास्तीत जास्त, हा प्रयत्न समोरच्या फलंदाजाचा आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 32 धावा स्कोरबोर्ड वरती. 11 धावांची अजूनही गरज. 13 चेंडू शिल्लक. पहिल्या बॉलवर विकेट, तदनंतर मात्र 4 चेंडूंवर 4 सिंगल आलेत. अँड लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. स्पर्धेचा 4था दिवस. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी आता वाढू लागलेली आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं हार्दिक स्वागत. दरम्यान इथे मात्र अतिरिक्त धाव कुठेतरी खर्च होईल. ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर निघतोय चेंडू, जास्त वळण मिळतंय, टप्पाही चुकीचा टाकला गेलाय. त्यामुळे एक्स्ट्रा रन सोबत धावसंख्या मात्र एक गर पुढे सरकेल. 33. 10 धावा आवश्यक 13 चेंडूंमध्ये. चांगला फटका अडवला सुद्धा गेलाय. मला आपण पुढील मॅचच्या टॉस साठी रेडी राहायचंय. या दोन संघांमधून जो संघ विजयी ठरेल त्यांच्यासोबत आपला पुढील सामना असणार आहे. त्यामुळे कॅप्टन आपल्याला विनंती असेल, कॅप्टन ओमकार मालाड, आपण व्यासपीठाजवळ येऊन राहायचंय. चांगलं समीकरण आहे तसं बघायला गेलं तर. 34 धावा झाले. 3 ओव्हरची समाप्ती झाली आहे. 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 9 धावांची आवश्यकता आहे तसं बघायला गेलं तर. आणि बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलाय. 12 चेंडू 9 धावा. मॅच अजून संपलेली नाहीये. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल नेहमीच आपण म्हणतो, पहिल्या दिवसापासून आपण म्हणतोय की कधी काय घडेल क्रिकेटमध्ये सांगता येत नाही. 12 मार्च 2007चा दिवस जर तुम्ही आठवलात, ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेची झालेली मॅच. यावेळेला ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करत असताना 434 रन बनवले होते आणि त्यांच्या विरोधात हर्षल गिब ज्यावेळेला मैदानामध्ये आला 175 धावांची वादळी खेळी करत मात्र 434 पेक्षा 4 धावा अधिक म्हणजे 438 धावा बनवून तसं बघायला गेलं तर साऊथ आफ्रिकाच्या संघाने तो सामना जिंकला होता. त्यामुळे तेव्हापासून म्हटलं जाऊ लागलं की क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना हे सांगणं थोडंसं कठीणच आहे. त्या दिवशी भारतीय संघाचे गोलंदाज येऊन काय बॅटिंग करून गेले. जसप्रीत बुमराह असतील, आकाशदीप असतील, काय बॅटिंग केली आहे दोन्ही बॅटर्सने. त्यामुळे मॅच ड्रॉ झाली. ईशांत शर्मा सारखा खेळाडू आपण जर पाहिला तर बॅटिंग करून जातो काही वेळेला. टेस्ट मॅच क्रिकेट आणि या वेळेला चौकार. ऋग्वेदच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार येतोय. कडक शॉट येतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अवघ्या 5 धावांची आता मात्र गरज हा सामना जिंकण्यासाठी. या वेळेला हलक्या हातानं लॉफ केलं. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 चौकार. फक्त एका धावेची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 10. काय फटका खेळलाय, काय टेक्निक होती हा फटका खेळत असताना. अगदी आपल्या नॉन स्ट्रायकर बॅटरच्या डोक्यावरून, जिथे पाठीमागे कोणताही फिल्डर नाहीये,
आणि यावेळेला गॅप मध्ये फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु तिकडे शॉर्ट मिड विकेट मध्येच म्हणावं लागेल. फिल्डर आहे, एका धावेनं मात्र कुठेतरी हा सामना जिंकेल वी यंग पॅकर्स माझगावचा संघ. जस्ट 1 रन टू विन, एका धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 14व पर्व ज्याच्याबरोबर आपल्या सर्वांनाच आहे गर्व, वाय चषक 2024 सीझन 14, चौथा दिवस, दुसरी मॅच आणि नो बॉलच्या इशाऱ्यासोबत चौकार आलाय. आणि अशा पद्धतीने मात्र वी यंग पॅकर्स माझगाव या संघाने हा सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. मोठा विजय आहे खर तर वी यंग पॅकर्स माझगाव संघाचा. अवघ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र 43 धावांचं हे टार्गेट चेस केलंय. आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल नन अदर दॅन वैयक्तिक 24 धावा बनवणाऱ्या ओपनिंग फलंदाज अभियाला. या 43 धावांमधल्या वैयक्तिक 24 धावा अभिच्या बॅट मधून आले, ज्याच्यामध्ये 5 चौकार आणि 4 सिंगल. अशा पद्धतीने मात्र त्याने आज बॅटिंग करत आपल्या संघाला हा एक हाती विजय मिळवून दिलाय. शेवटला मात्र जर आपण पाहिलं तर ऋग्वेदने सुद्धा चांगली बॅटिंग केली आणि विशेष कामगिरी झाली या मॅच मध्ये ती ऋग्वेदची. त्यामुळे ऋग्वेदला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देणार आहोत. आणि पराभूत संघामधून जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली होती मयूरने. सुरुवातीला 16 धावा बनवल्या होत्या, त्यामुळे मयूरलाच आपण हा पुरस्कार देणार आहोत.